सभापती महोदय, वेळेची मर्यादा दिली. राजकीय पक्षाशी संबंधित एक तुम्ही सगळं त्याच्यात आपल्याला मुख्य आता आज बंद पण जाहीर केलेला आहे संघटनांनी. तर त्यामधले जे महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचं होतं. मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोललो, तुम्ही सांगा. तपशील मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोललो, तुम्ही. असं आहे की सरकारचं त्याच्यावरचं काय म्हणणं आहे मला बोलू दिल्यावर सरकार बोलेल ना. नाही, असं तुम्हाला करायचं असेल तर बोलणं करा. सभापती महोदय, सारांशाने घ्या. सभापती महोदय, तुम्ही त्यांच्या हक्काचं सहकार्य आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, मी थांबा जरा. 289च्या मार्फत एक विषय आपल्या समोर मांडू इच्छितो. बीडमध्ये मागच्या आठवड्यामध्ये 9 डिसेंबर रोजी एक घटना घडली. एक केस तालुक्यातील साजो गाव आहे. या गावातील एक सरपंच आहे संतोष अण्णा देशमुख, आणि या संतोष अण्णा देशमुखांचा खून करण्यात आला. खून करत असताना तर या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी जर बघितली तर यामध्ये एक या भागामध्ये कंपनी काम करते, अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाची कंपनी, आणि या कंपनीमध्ये काही लोक 6 तारखेला घुसण्याचा प्रयत्न करत होते. तिथल्या वॉचमनला त्यांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर कंपनी ज्या क्षेत्रात आहे त्या भागातील सरपंचाला तिथल्या वॉचमननी, तो त्या गावातला राहणार असल्यामुळे त्याला फोन करून बोलावलं, आणि नंतर गावकरी आणि तिथल्या काही लोकांमध्ये बाचाबाची झाली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही जे लोक आले होते त्यांनी मारहाण केली, आणि ही सगळी मारहाण झाल्यानंतर एक गुन्हा दाखल झाला, आणि हा गुन्हा दाखल झाला आणि लगेच या गुन्ह्यात जामीन सुद्धा झाली. सभापती महोदय, इथले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत यांचा पूर्ण निष्काळजीपणा. जामीन झाल्यानंतर हे पोलीस अधिकारी आरोपींसोबत बसले, उठले, चहापान झाले, याचे सुद्धा फोटोग्राफ्स व्हायरल झालेले आहेत. की जे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कारवाई करायची, आरोपीची जामीन झाल्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर पार्टी करतात, जेवण करतात, चहापान करतात. आणि असं असताना नंतर 2-3 दिवसानंतर खरं तर त्या वॉचमनची पूर्ण तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली नाही. वॉचमन हा अॅट्रॉसिटी दाखल करा अशी मागणी करत होता, ती झाली नाही. 9 तारखेला या प्रकरणातील असलेले जे सरपंच आहेत, संतोष अण्णा म्हणून नाव आहे त्यांचं, अतिशय लोकप्रिय व्यक्ती आहे, कोणत्या पक्षाचा नाही आहे, पण लोकप्रिय त्या गावामध्ये, त्या भागामध्ये. यांना या ठिकाणी रस्त्यावर केजचा जो टोल नाका इथं अडवलं गेलं सभापती महोदय, आणि अडवल्यानंतर यांना एका गाडीत बसवून घेऊन गेलं. त्यांच्या सोबतचा एक व्यक्ती आणि त्यांनी त्यांच्या भावाला सूचना दिली. भाऊ पोलीस स्टेशनमध्ये गेला, माननीय मुख्यमंत्री महोदय, तक्रार दाखल करा मागणी केली. तक्रार दाखल न करता पोलीस अधिकाऱ्यांनी सातत्यानं चालढकल केली. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाला. 3 तासांनी या सरपंचाची हत्या झाल्याचा निरोप आला आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. सभापती महोदय, जर पोलीस गेल्या तक्रार दाखल करून घेत नसतील आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपींना, सभापती महोदय, माझ्याकडे या घटनेचे फोटोग्राफ्स आहे. ज्या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटतं हृदयाला सुद्धा पीड येईल अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली सभापती महोदय. आणि याच्यामध्ये 6 आरोपी आहे. दुर्दैवानं असं सांगावं लागेल की या सगळ्या याच्यामध्ये सभापती महोदय, वेळेची मर्यादा दिली. राजकीय पक्षाशी संबंधित एक तुम्ही सगळं त्याच्यात आपल्याला मुख्य आता आज बंद पण जाहीर केलेला आहे संघटनांनी. तर त्यामधले जे महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचं होतं. मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोललो, तुम्ही सांगा. तपशील. मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोललो, तुम्ही. असं आहे की सरकारचं त्याच्यावरचं काय म्हणणं आहे मला बोलू दिल्यावर सरकार बोलेल ना. नाही, असं तुम्हाला करायचं असेल तर बोलणं करा.
सभापती महोदय सारांशाने घ्या. सभापती महोदय तुम्ही त्यांच्या हक्क प्रकारे आहे. सभापती महोदय सभापती महोदय चला सारांशाने घ्या. चला सभापती महोदय तुमच्या मुख्य सहा गुन्हेगारावर गुन्हा दाखल झालेला आहे. दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे. 6 आरोपी आहे. 3च आरोपी आतापर्यंत पकडलेले, 3 आरोपी अजून पकडलेले नाही. आणि सभापती महोदय आणखी हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं. या आरोप्यांनी खून करून पोलीस स्टेशनवर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर लावलं गेलं सभापती महोदय. आणि माझी याच्यातून आपल्या मार्फत सरकारला मागणी आहे, जर गुन्हेगार असं बाप तो बाप रहेगा म्हणतो खून करून, अजून 3 गुन्हेगार फरारी आहे. माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारांवर लवकरात लवकर आपण अटक करावी. एक मिनिट. या सगळ्या गुन्हेगाराचे CDR रिपोर्ट तपासावे. कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे, कोणी कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी कोणी यांना वाचवण्याचा. दानवे साहेब आपण वेळ दिला नाही, पण बोलू द्या. म्हणजे आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. आपण सांगितलं होतं मी तुम्हाला परवानगी देते, पण थोडक्यात घ्या. आता बरोबर 5 मिनिटं झाली. 12 वाजून 10ला सुरू झालं, 6 मिनिटं झाली. एरवी बोलायला तेवढा वेळ मिळतं. मी आपला विचार करते की आता प्रश्न गंभीर आहे, पण तुम्ही थोडक्यात सारांश करा ताबडतोब. इथं 6 आरोपी आहेत. दादा माननीय चंद्रकांत दादा सभापती महोदय, इथं 6 आरोपी आहेत. इकडे येऊन बोला. या 6 पैकी 3 अटक झालेले आहेत. 3 राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि 1 राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात. मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत, त्यांचे एक जवळचे वाल्मिक अण्णा नाव आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले, या पोलीस स्टेशनला फोन केले. अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेनं केलेला आहे. सभापती महोदय, माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे, देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत.